हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 15 आणि 16 जुलैच्या इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज आहे आपली की लिथुनियाचे प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट झालेले आहे, अपॉइंट झालेले आहे गीतानास नौसेडा. यांनी शपथ घेतलेली आहे फॉर सेकंड 5 इयर टर्म करता. तर लिथुनियाचे प्रेसिडेंट गीतानास नौसेडा यांनी शपथ घेतलेली आहे फॉर सेकंड 5 इयर टर्म करता. आणि ही जी सेरेमनी आहे ही झालेली आहे, प्रेसिडेन्शियल ओथ त्यांनी घेतलेली आहे. तर लिथुनियाचे पार्लमेंट द सेमास इथल्या सेरेमोनियल इव्हेंट मध्ये त्यांनी ही शपथ घेतलेली आहे, त्या सेरेमनीमध्ये. सो या ओकेजन मध्ये 60 इयर ओल्ड इकॉनॉमिस्ट, तर ते 60 वर्ष ओल्ड आहेत, ते इकॉनॉमिस्ट आहेत, मिस्टर नौसेडा यांनी प्रपोज केलेलं आहे जे इन्क्रीजिंग लिथुनियाज डिफेन्स बजेट टू 4% ऑफ जीडीपी. जीडीपीच्या 4% म्हणून ते काय करणार आहे, लिथुनियाचं बजेट जे आहे ते इन्क्रीज करणार आहेत. तर लिथुनिया बद्दल बघून घ्या. कॅपिटल आहे विल्नियस, प्रेसिडेंट आहे गीतानास नौसेडा, जे आता अपॉइंट झालेले आहेत. प्राईम मिनिस्टर आहे इनग्रिडा सिमोनेट आणि करन्सी आहे युरो. तर लिथुनियाची करन्सी आहे युरो. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे इंडिया स्कोर ऑन SGD इंडेक्स. तर जे SGD इंडेक्स आहे त्याच्यामध्ये इंडियाचा जो स्कोर आहे तो शूटअप झालेला आहे, वाढलेला आहे. ऍज पॉवर्टी लेवल डिप्स इकॉनॉमिक ग्रोथ. इकॉनॉमिक ग्रोथ झाली आणि पॉवर्टी डिप झालेली आहे. तर बघूया इंडियाचा ओव्हरऑल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. तर इंडियाची जे ओव्हरऑल सस्टेनेबल ग्रोथ आहे त्याचा स्कोर शूटअप झालेला आहे टू 71. 71 शूटअप झालेला आहे 2023 आणि 24 मध्ये, जो की 2020 आणि 21 मध्ये होता 66. तर हा जो प्रोग्रेस आहे तर कशामुळे हा प्रोग्रेस झालेला आहे, एलिमिनेटिंग पॉवर्टी, प्रोव्हाइडिंग डिसेंट वर्क, इकॉनॉमिक ग्रोथ, क्लायमेट ऍक्शन अँड लाईफ ऑन हँड. तर या सगळ्या त्यांच्या सिग्निफिकंट प्रोग्रेसमुळे जो स्कोर आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा तो शूटअप झालेला आहे. तर टार्गेट इंटरव्हेन्शन्स आहे बाय गव्हर्नमेंट. तर ते इंटरव्हेन्शन्स कोणते कोणते आहे ज्याच्यावर टार्गेट होता, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला, स्वच्छ भारत, जनधन, आयुष्यमान भारत, आयुष्यमान आरोग्य मंदिर, प्राईम मिनिस्टर मुद्रा योजना, सौभाग्य, स्टार्टअप इंडिया एक्सेट्रा. तर ह्या सगळ्या ज्या इंटरव्हेन्शन्स आहे बाय द गव्हर्नमेंट त्यामुळे हा प्रोग्रेस जो आहे तो झालेला आहे. तर बिटवीन 2018 ते 2023-24 मध्ये फास्टेस्ट मुव्हिंग स्टेट्स कोणते आहेत, तर ते फास्टेस्ट मुव्हिंग स्टेट्स आहेत उत्तर प्रदेश, इन्क्रीज इन स्कोर बाय 25. तर त्यांचा स्कोर इन्क्रीज झालेला आहे बाय 25. फॉलोड बाय जम्मू अँड काश्मीर विथ 21 स्कोर, उत्तराखंड 19 स्कोर, सिक्कीम आहे 18 स्कोर वर, हरियाणा 17, आसाम, त्रिपुरा आणि पंजाब आहे 16 इच. तर त्यांचे तिघांचे पण आसाम, त्रिपुरा आणि पंजाबचे 16 इच स्कोर आहेत. मध्य प्रदेश आणि ओडिसाचा आहे 15 इच. असं रिपोर्ट्स जे आहेत त्या स्टेट्स वरनं कळालेलं आहे की फास्टेस्ट मुव्हिंग स्टेट्स कोणते कोणते आहे. तर ऍज मेनी ॲज 32 स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज. तर जे फ्रंट रनर कॅटेगरीमध्ये 10 आणखी न्यू जे आहे ते एंट्रेड झालेले आहेत. तर ते कोणते कोणते आहेत, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मणिपूर, ओडिसा, राजस्थान, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगाल, दादर अँड नगर हवेली, दमन अँड दीव. तर हे 32 स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज मध्ये आणखी 10 न्यू एंट्रीज झालेले आहेत. तर त्या जे फ्रंट रनर कॅटेगरीज आहे त्यामध्ये हे स्टेट्स आहे ते ऍड झालेले आहेत. सो न्यूज काय होती आपली की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो आहे तो इंडिया काय झालेला आहे, शूटअप झालेला आहे इंडियाचा ओव्हरऑल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. तर 2023-24 मध्ये तो झालेला आहे 71. 71 स्कोर आहे. 2020 आणि 2021 मध्ये जो 66 होता. तर आपण जसं बघू शकतो, आपण 2018 मध्ये होता 57, 19-20 मध्ये होता 60, 2020-21 मध्ये होता 66 आणि आता तो वाढलेला आहे 2023-24 मध्ये झालेला आहे 71. नेक्स्ट बघूया.
ओके, नेक्स्ट न्यूज आहे तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी यांनी नॅशनल ऑलिम्पिक कमिटी सौदी अरेबियाची नॅशनल ऑलिम्पिक कमिटी सोबत पार्टनर केलेला आहे. कशा करता? सौदी अरेबियामध्ये 2025 मध्ये ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम जे आहे, इनॉग्रल ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम होस्ट करण्याकरता. सो इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने आणखी रिव्हील करेल ते व्हेन्यू, स्पेसिफिक टायमिंग आणि टायटल्स इन्क्लुडिंग क्वालिफिकेशन प्रोसेस त्या कोर्सेस करता. ओके, तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी ते व्हेन्यू, स्पेसिफिक टायमिंग आणि कोर्सचे जे टायटल्स वगैरे आहेत, क्वालिफिकेशन प्रोसेस काय लागणार आहे, सगळं ते रिव्हील करणार आहेत. तर ही जी पार्टनरशिप आहे बिटवीन आयओसी अँड सौदी अरेबिया एनओसी ही 12 वर्षापर्यंत राहणार आहे. तर 12 वर्षापर्यंतसाठी जी करंट अग्रीमेंट आहे ती करण्यात आली गेलेली आहे, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे होस्टिंग द ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम रेग्युलरली. ओके, तर जे इव्हेंट आहे, द इव्हेंट विल बिकम द लेटेस्ट चॅप्टर अंडर सौदी अरेबियाज विजन 2030. ओके, तर थ्रू विच कंट्री टार्गेट करत आहेत इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल डिव्हर्सिफिकेशनला. कंट्री टार्गेट करत आहेत इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल डिव्हर्सिफिकेशनला. आणि काय आहे त्यांचा लेटेस्ट चॅप्टर जो आहे सौदी अरेबियाचा, तो आहे विजन 230. तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी बद्दल हेडक्वार्टर कुठे आहे? लॉसेन, स्वित्झर्लंड इथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचं हेडक्वार्टर आहे. प्रेसिडेंट थॉमस बॅच आणि डायरेक्टर जनरल आहे क्रिस्टोफर डी कीपर. ओके, सो न्यूज होती की इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी होस्ट करणार आहेत इनॉग्रल ई स्पोर्ट्स गेम इन सौदी अरेबिया इथे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे प्रधानमंत्री काय केलेलं आहे, प्राईम मिनिस्टरनी इनॉग्रेट ले फाउंडेशन स्टोन ऑफ प्रोजेक्ट ज्याचा वर्थ आहे ₹29,000 करोड मुंबईमध्ये केलेला आहे. तर प्रधानमंत्रींनी काय केलेलं आहे, नरेंद्र मोदींनी ते लॉन्च करणार आहेत काय जे प्रोजेक्ट आहे ज्याचं कॉस्टिंग आहे ओव्हर 29,400 करोड. तर जे फंक्शन आहे NESCO एक्झिबिशन सेंटर गोरेगाव मध्ये झालेलं, तिथे त्यांनी ते लॉन्च करणार आहेत. आणि काय करणार आहेत ते डेडिकेट आणि नॅशनल डेडिकेट आणि फाउंडेशन स्टोन लेड करणार आहेत. तर प्रधानमंत्री विल ले द फाउंडेशन स्टोन ऑफ मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी. ते आणखी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी साठी पण फाउंडेशन स्टोन लेड करणार आहेत. ठाणे बोरिवली अँड BMC गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रोजेक्ट बोथ विथ ट्विन टनल ते राहणार आहे दोघांचे पण. आणखी ते फाउंडेशन स्टोन लेड करणार आहे फॉर सेंट्रल रेल्वे कल्याण यार्ड. तर सेंट्रल रेल्वेचं जे कल्याण यार्ड आहे त्याचं रिमॉडेलिंग आणि गतिशक्ती मल्टी मॉडल कार्गो टर्मिनल साठी पण ते नवी मुंबई इथे ते रिमॉडेलिंग साठी पण फाउंडेशन स्टोन लेट करणार आहेत. तर ठाणे बोरिवली टनल प्रोजेक्ट हे बिल्ड होणार आहेत ₹16,600 करोड मध्ये. ऍडिंग द ट्विन ट्यूब टनल जे पास होणार आहे संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालनं, आणि ते डायरेक्ट कनेक्शन देणार आहे बिटवीन वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ऍट बोरिवली अँड गोद बंदर रोड इन ठाणे. ओके, तर हे जे डायरेक्ट कनेक्शन देणार आहेत जे टनल आहेत ते पास होणार आहेत संजय गांधी नॅशनल पार्कच्या खाली. द ट्विन टनल ऑफ ₹6,300 करोड. तर ते 6,300 करोडचं जे ट्विन टनल आहेत गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रोजेक्ट जे कनेक्ट करणार आहेत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला ऍट गोरेगाव इथे टू द ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ऍट मुलुंड इथे. ओके, तर द प्रोजेक्ट विल ब्रिंग डाऊन द ट्रॅव्हल टाइम टू 25 मिनिट फ्रॉम द करंट 75 मिनिट. तर या प्रोजेक्ट्समुळे जे आता करंटली 75 मिनिट्स लागत आहे ट्रॅव्हल करण्याकरता, तर त्यामध्ये आता कट डाऊन होणार आहे टायमिंग आणि 25 मिनिट्स लागणार आहेत या प्रोजेक्टमुळे.
सो प्राईम मिनिस्टर या जेव्हा त्यांनी व्हिजिट केलेला आहे मेट्रोपोलिस इथे, तर तेव्हा त्यांनी आणखी एक लॉन्च केलेला आहे. तर काय लॉन्च केलेलं आहे? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पण त्यांनी लॉन्च केलेली आहे, ज्याची आउटले काय आहे? आउटले ऑफ ₹5,600 करोड. ओके, नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे टॉप आयसीसी ऑफिशियल्स. तर जे टॉपचे आयसीसी ऑफिशियल्स आहेत क्रिस टेटले आणि क्लॅरी फुरलॉंग यांनी रिझाईन केलेला आहे. तर सिनियर ऑफिशियल्स आहेत आयसीसीचे जे क्लोजली इन्व्हॉल्ड होते ऑर्गनायझिंग करण्यामध्ये T20 वर्ल्ड कप. तर T20 वर्ल्ड कप ऑर्गनायझेशन करण्यामध्ये जे क्लोजली इन्व्हॉल्ड होते आणि इन द US अँड द वेस्ट इंडिज त्यांनी रिझाईन केलेला आहे. ओके, तर क्रिस टेटले आयसीसी हेड ऑफ इव्हेंट अँड क्लॅरी फुरलॉंग जे आहे जनरल मॅनेजर ऑफ मार्केटिंग अँड कम्युनिकेशनच्या, त्यांनी त्यांचं डिपार्चर अनाऊन्स केलेलं आहे ऑर्गनायझेशन मधनं, म्हणजेच त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे. तर रेजिग्नेशन हे कशाशी रिलेटेड आहे? रिलेटेड टू द कंडक्ट ऑफ चॅम्पियनशिप. तर जे आयसीसीचे इनसायडर्स आहे त्यांनी म्हटलेलं आहे की जे रेजिग्नेशन होतं त्यांचं जे आता नाही दिलेलं आहे त्यांनी रेजिग्नेशन, ते ऑलरेडी त्यांनी सेव्हरल मंथ्स आधी दिलेलं आहे, म्हणजे सेव्हरल मंथ्स ओल्ड आहे ते रेजिग्नेशन. तर असं म्हटलेलं आहे. आणखी ते अटेंड करणार आहेत जुलै 19 to 22 मध्ये जे अॅन्युअल कॉन्फरन्स होणार आहेत कोलंबो इथे, ते पण ते अटेंड करणार आहेत. ओके, रेजिग्नेशन त्यांनी दिलेलं आहे पण तरी ते अॅन्युअल कॉन्फरन्स अटेंड करणार आहेत. आयसीसी बद्दल बघून घेऊया. हेडक्वार्टर आहे दुबई UAE इथे. सबसिडरी आहे एशियन क्रिकेट काउन्सिल. फाउंड झालेला आहे 15 जून 1909. सीईओ आहे जेफ अल्कडाईस आणि चेअरमॅन आहेत ग्रेग बार्कले. ओके, हे झालं आयसीसी बद्दल. आणि आयसीसीचे जे टॉप ऑफिशियल्स आहेत ज्यांचं नाव आहे क्रिस टेटले आणि क्लॅरी फुरलॉंग यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे त्यांच्या पोस्टवरनं. नेक्स्ट, शूटर सबेरा हॅरिस यांनी जिंकलेला आहे ब्रॉन्झ इन शॉर्ट गन ज्युनियर वर्ल्ड कप इटली इथे. तर इटली इथे झालेलं शॉर्ट गन ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये सबेरा हॅरिस यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. तर सविस्तरपणे बघूया. शूटिंग मध्ये इंडियाचे सबेरा हॅरिस यांनी बॅग केलेलं आहे ब्रॉन्झ मेडल. तर काय झालेलं आहे, कुठे झालेलं आहे ते? इटली इथे झालेलं इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन ISSF ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. तर सबेरा यांनी शॉट केलेले आहे 29 आउट ऑफ 40. ओके, 29 आउट ऑफ 40 टार्गेट्स फिनाले मध्ये. आणि कॅरी गॅरिसन जे आहे युएसच्या, त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेले आहेत आणि त्यांची शूटिंग किती केलेली आहे त्यांनी? 40 आउट ऑफ 50 टार्गेट्स. नेक्स्ट, यांनी तर गोल्ड जिंकलेला आहे. सिल्वर मेडल बघूया. सोफिया गोरी ज्या आहे इटलीच्या, त्यांनी क्लेम केलेला आहे सिल्वर मेडल विथ 39 हिट्स. तर 39 हिट्स होते ते किती? 50 टार्गेट्स मधनं. सो इन ज्युनियर वुमेन्स ट्रॅक इव्हेंट जे दुसऱ्या इंडियन आहेत भव्या त्रिपाठी यांनी पण कन्क्लूड केलेलं आहे त्यांचं कॅम्पेन इन 26th प्लेसवर विथ अ स्कोर ऑफ 102. आणि त्यांचेच कम्पॅट्रिएट आहे तर राजकुवर इंगळे यांनी फिनिश केले आहे 33rd पोझिशनवर विथ 100 पॉइंट्स. ओके, सो ही न्यूज होती आपली कशाबद्दलची? शॉटगन ज्युनियर वर्ल्ड कप जी झालेली आहे इटलीमध्ये, त्यामध्ये सबेरा हॅरिस यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे आणि गोल्ड मेडल जिंकलेला आहे युएसचं कॅरी गॅरिसन यांनी आणि सिल्वर मेडल जिंकलेला आहे इटलीच्या सोफिया गोरी यांनी. ISSF बद्दल बघून घेऊया. प्रेसिडेंट आहे व्लादिमीर लिसिन आणि लुसियानो रोझी. हेडक्वार्टर आहे म्युनिच जर्मनी इथे. फाउंड झालेला आहे 1907 मध्ये. मेंबरशिप आहे 150 रिजन्स मधल्यांचं मेंबरशिप आहे ISSF मध्ये. सेक्रेटरी जनरल आहे विली ग्रिल. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे नेपाळचे प्राईम मिनिस्टर म्हणून शपथ घेतलेली आहे KP शर्मा ओली यांनी. ओके, तर KP शर्मा ओली हे शपथ घेणार आहेत ऍज अ प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. ऍज अ प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. नेपाळचे प्राईम मिनिस्टर आता कोण राहणार आहेत? KP शर्मा ओली.
तर ही वॉज अपॉइंटेड प्राईम मिनिस्टर फॉर द थर्ड टाइम करता ते ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून अपॉइंट झालेले आहे, लीड द न्यू कोएलिशन गव्हर्नमेंट. तर 72 इयर ओल्ड ओली जे आहे त्यांनी सक्सीड केलेलं आहे पुष्पा कमल दहाल प्रचंडा यांना. ओके, सो नेपाळ प्रेसिडेंट रामचंद्र पौडेल यांनी अपॉइंट केलेला आहे मिस्टर ओली यांना ऍज अ न्यू प्राईम मिनिस्टर म्हणून ऑफ द कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिस्ट आणि नेपाली काँग्रेस कोएलिशन. ओके, तर हे त्यांचं कोएलिशन आहे, नेपाली युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिस्ट आणि नेपाली काँग्रेस कोएलिशन मधून त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे आणि नेपाळचे जे प्रेसिडेंट आहे रामचंद्र पौडेल यांनी त्यांना अपॉइंट केलेला आहे. सो नेपाळ बद्दल बघून घेऊया. कॅपिटल आहे काठमांडू, प्रेसिडेंट आहे रामचंद्र पौडेल आणि करन्सी आहे नेपाली रुपी. नेक्स्ट, विक्रम मिस्री हे चार्ज घेणार आहेत ऍज अ न्यू फॉरेन सेक्रेटरी म्हणून. तर सीझन्ड डिप्लोमेट विक्रम मिस्री हे त्यांचं रिगार्ड ऍज अ एक्सपर्ट ऑन चायना, जे की काय होते एक्सपर्ट ऑन चायना, हे अज्युम करणार आहे त्यांचा चार्ज ऍज इंडियाज न्यू फॉरेन सेक्रेटरी म्हणून. तर इंडियाचे नवीन फॉरेन सेक्रेटरी म्हणून कोण आहेत आता? विक्रम मिस्री. 1989 बॅचचे IFS ऑफिसर आहेत ते मिस्री यांनी सक्सीड केलेला आहे विनय क्वात्रा यांना. तर आधी त्या पोस्टवर ऍज अ फॉरेन सेक्रेटरी, इंडियाचे फॉरेन सेक्रेटरी म्हणून विनय क्वात्रा होते, तर त्यांना सक्सीड करून आता विक्रम मिस्री हे इंडियाचे फॉरेन काय झालेले आहे, फॉरेन सेक्रेटरी झालेले आहेत. तर मिस्री वॉज सर्विंग ऍज द डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर इन हिज प्रिव्हियस असाइनमेंट. तर त्यांचे प्रिव्हियस असाइनमेंट म्हणजे प्रिव्हियसली तिथे ते सर्व करत होते ऍज अ डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर म्हणून. त्यांना काय आहे, ही हॅज अ रेअर डिस्टिंक्शन ऑफ सर्विंग ऍज प्रायव्हेट सेक्रेटरी टू 3 प्राईम मिनिस्टर्सला त्यांनी सर्विंग केलेले आहे ऍज अ प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून. तर कुणाकुणाला? इंदर कुमार गुजराल, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी. ओके, बिफोर ही वॉज अपॉइंटेड ऍज अ डेप्युटी NSA, मिस्री यांनी सर्व केलेला आहे इंडियाचा अँबॅसिडर टू चायना. 2019 ते 2021 या काळामध्ये त्यांनी इंडियाज अँबॅसिडर टू चायना म्हणून पण सर्व केलेला आहे. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी मिस्री अल्सो सर्व्ड ॲज इंडियाज अँबॅसिडर टू स्पेन. इंडियाज अँबॅसिडर टू स्पेन मध्ये पण त्यांनी सर्व केलेला आहे 2014 आणि 2016 या काळामध्ये. 2016-2018 या काळामध्ये म्यानमार मध्ये पण त्यांनी सर्व केलेला आहे ऍज अ अँबॅसिडर टू म्यानमार. बिसाइड्स हॅव्हिंग स्टिंग्स इन मेनी इंडियन मिशन्स इन्क्लुडिंग पाकिस्तान, US, जर्मनी, बेल्जियम अँड श्रीलंका. ओके, तर त्यांच्या इलस्ट्रियस करिअर मध्ये त्यांनी बरेचसे सर्व्हिस दिलेली आहे, सर्व केलेला आहे अँबॅसिडर्स म्हणून. नेक्स्ट बघूया. ओके, OP जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी काय करणार आहेत? MOU साइन केलेला आहे त्यांनी विथ युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी सोबत. कशा करता? अकॅडमिक एक्सचेंज ला फॉस्टर करण्याकरता. तर OP जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी, ओके, JGU आणि युनायटेड नेशन युनिव्हर्सिटी जापान यांनी MOU साइन केलेला आहे हायर एज्युकेशन अँड रिसर्च या एरियामध्ये फ्रेंडशिप आणि कॉपरेशनला इस्टॅब्लिश करण्यासाठी. ओके, तर हा जो लँडमार्क अग्रीमेंट आहे हा सिम्बोलाइज करते एक सिग्निफिकंट स्टेप टुवर्ड्स कशाच्या टुवर्ड्स एक सिग्निफिकंट स्टेप हा सिम्बोलाइज करते अग्रीमेंट प्रमोटिंग अकॅडमिक कोलॅबोरेशन थ्रू फॉस्टरिंग नॉलेज, कल्चर अँड पर्सनल एक्सचेंज बिटवीन दोन्ही इन्स्टिट्यूशन्स मध्ये. तर द कोलॅबोरेशन फॅसिलिटेट करते प्रमोशन ऑफ जॉईंट रिसर्च प्रोजेक्ट, फॅकल्टी आणि स्टुडंट एक्सचेंज अँड डेव्हलप करते काय इनोव्हेटिव्ह अकॅडमिक प्रोग्राम्स. तर या कोलॅबोरेशन थ्रू या MOU च्या बिटवीन मध्ये जे की झालेलं आहे JGU आणि UNU मध्ये एक्सपेक्टेड आहे की टू क्रिएट डायनामिक प्लॅटफॉर्म कोणाकरता फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च अँड नॉलेज एक्सचेंज करता. तर हा जो कंबायनिंग
बाय कंबायनिंग त्यांचं दोघांचं पण, दोन्ही इन्स्टिट्यूशनचं, दोन्ही युनिव्हर्सिटीजचं स्ट्रेंथ कंबाईन करून बोथ इन्स्टिट्यूशनचा एम आहे, उद्देश आहे डेव्हलप करणे कटिंग एज सोल्युशन्स आणि ऍड्रेस करणे ग्लोबल चॅलेंजेस, प्रमोट करणे सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि प्रोटेक्ट करणे एन्व्हायरमेंटला. तर हा सगळा त्यांचा काय आहे, उद्देश आहे, एम आहे. ओके, नेक्स्ट, अर्जेंटिना विन कोपा अमेरिका फॉर सेकंड टाइम इन अ रो. तर 2 वेळा जिंकलेले आहे अर्जेंटिना कोपा अमेरिका आणि मेसी विन्स हिज थर्ड मेजर इंटरनॅशनल ट्रॉफी. तर बघूया, अर्जेंटिना यांनी जिंकलेला आहे रेकॉर्ड एक्सटेंडिंग 16th कोपा अमेरिकन टायटल. ओके, आफ्टर लिओन मेसी साइड डिफिटेड कोलंबिया इन कोपा अमेरिका 2024 च्या फिनाले मध्ये. तर कोणाला डिफीट केलेला आहे, कोलंबियाला डिफीट केलेला आहे अर्जेंटिनाने. तर $7 मिलियन हे अवॉर्ड करण्यात येणार आहेत प्राइज मनी. $7 मिलियन जो प्राइज मनी आहे हा अवॉर्ड करण्यात येणार आहे रनर अपला, जे कोपा अमेरिका 2024 चे रनर अप राहणार आहे त्यांना $7 मिलियन अवॉर्ड करण्यात येणार आहेत आणि $16 मिलियन हे विनिंग टीमला अवॉर्ड करण्यात येणार आहेत. तर जी ट्रॉफी आहे हिज अ थर्ड मेजर टुर्नामेंट या रो मधली फॉर लिओन स्कॅनीच्या टीमसाठी विथ 2 कोपास आयदर साइड ऑफ वर्ल्ड कप विन इन कतर 2022. तर मोस्ट कोपा अमेरिका टायटल्स जे आहे या टुर्नामेंट मधले त्यांची हिस्ट्री बघून घेऊया. अर्जेंटिनाचा आहे 15 टायटल्स, 14 रनरअप्स. ओके, 15 टायटल्स त्यांनी जिंकलेले आहे आणि 14 ते रनरअप झालेले आहे. Algeria 15 titles with 6 runner-ups, Brazil 9 titles, 12 runner-ups, Paraguay 2 titles, 6 runner-ups, Chile 2 titles, 4 runner-ups आणि पेरू 2 titles, 1 runner-up. ओके, सो हे आहे हिस्ट्री कशाची, टुर्नामेंटची, कोपा अमेरिका टायटल्सची. सो अर्जेंटिना ही जिंकलेली आहे कोपा अमेरिका 2024 चं टायटल. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट, शुभमन गिल हे झालेले आहे फर्स्ट इंडियन कॅप्टन ज्यांनी जिंकलेले आहे 4 T20 इंटरनॅशनल्स. सविस्तरपणे बघूया न्यूज. शुभमन गिल त्यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे इन हिज फर्स्ट T20 इंटरनॅशनल सिरीज ऍज कॅप्टन म्हणून ऑफ इंडियन मेन क्रिकेट टीम बाय बिकमिंग द फर्स्ट इंडियन स्कीपर ज्यांनी विन केलेले आहे 4 T20 इंटरनॅशनल सिरीज प्लेड मध्ये. ओके, इंडियाज विन बाय 42 रन्स. 42 रन्सने इंडिया जिंकलेली आहे इन 5th T20 इंटरनॅशनल जे प्ले करण्यात आलेलं होतं हरेरे स्पोर्ट्स क्लब इथे संडेला. ओके, ज्यांनी हेल्प मिळालेली आहे 24 इयर्स ओल्ड राईट हँडेड टॉप ऑर्डर म्हणजे शुभमन गिलला अचीव करण्यासाठी त्यांचं फीट. ओके, सो क्रिकेटर हे पंजाबचे आहेत. was appointed as India's captain for 5 matches series. 5 matches series साठी त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ इंडिया टीमचं कॅप्टन म्हणून. कारण की सिनियर जे आहे, सिनियर प्लेयर्स ते अब्सेंट आहेत, त्यांच्या अब्सेन्स मध्ये यांना कॅप्टन बनवण्यात आलेला आहे. ही लीड फ्रॉम द फ्रंट बाय स्कोरिंग 170 रन इन 5 मॅचेस. ओके, so Gill, who is the 14th player to captain India in T20 international. तर हे 14th प्लेयर आहेत जे T20 इंटरनॅशनल मध्ये ऍज अ कॅप्टन म्हणून आहेत इंडियाचे टीमचे. तर हॅज 4 विन्स टू हिज, त्यांच्या नावावर 4 विन्स आहेत. तर विच हॅज हेल्प हिम बिकम द 6th मोस्ट सक्सेसफुल इंडियन कॅप्टन इन द शॉर्टेस्ट फॉर्मॅट ऑफ द गेम. ओके, तर यांच्या आणखी कोणी कोणी जिंकलेले आहेत तर बघूया. रोहित शर्मा यांनी 50 जिंकलेले आहेत विथ 50, MS धोनी 42, विराट कोहली 32, हार्दिक पांडे 10, सूर्यकुमार यादव 5 हॅव ओनली वॉन मोर T20s फॉर इंडिया. म्हणजे यांनी T20 इंटरनॅशनल जिंकलेले आहे इंडियासाठी ऍज अ कॅप्टन म्हणून. सो राईट हँडेड ओपनिंग बॅट्समॅन गिल हे होल्ड करतात रेकॉर्ड फॉर यंगेस्ट क्रिकेटर टू स्कोर अ डबल सेंचुरी कशामध्ये, इन 1 डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, आणि फॉर हायेस्ट इंडिव्हिज्युअल T20 इंटरनॅशनल स्कोर ऑफ द इंडियन टीम. ओके, सो शुभमन गिल हे झालेले आहे फर्स्ट
इंडियन कॅप्टन ज्यांनी जिंकलेले आहेत 4 T20 इंटरनॅशनल्स. क्वेश्चन्स बघून घेऊया आपण. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे गीतानास नौसेडा वॉज रिसेंटली स्वॉर्न इन ॲज द प्रेसिडेंट ऑफ विच कंट्री. कोणत्या कंट्रीसाठी गीतानास नौसेडा यांनी शपथ घेतलेली आहे फॉर सेकंड 5 इयर टर्म करता? तर लिथुनिया या कंट्रीसाठी त्यांनी शपथ घेतलेली आहे ॲज अ प्रेसिडेंट म्हणून. What is India's score in 2023-24 on the SDG index? जे SDG इंडेक्स आहे म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ड इंडेक्स, त्यामध्ये इंडियाचा स्कोर किती आहे 2023-24 मध्ये ड्यू टू डिक्लाइन इन पॉवर्टी. तर कशामुळे हा स्कोर आलेला आहे, अप झालेला आहे, शूट झालेला आहे? तर डिक्लाइन इन पॉवर्टी लेवल अँड ग्रोथ इन इकॉनॉमी. तर यामुळे जो इंडेक्स आहे त्यामध्ये शूट झालेला आहे स्कोर इंडियाचा. तर किती झालेला आहे 71. 2020-21 मध्ये 66 होता आणि आता 2023-24 मध्ये 71 हा स्कोर आहे इंडियाचा. द IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी विल पार्टनर विथ नॅशनल ऑलिम्पिक कमिटी. कोणासोबत पार्टनर करणार आहेत? ऑफ सौदी अरेबिया होस्ट करण्याकरता इनॉग्रल ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेम्स इन विच इयर. तर कोणत्या वर्षीसाठी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी ही पार्टनर करणार आहेत नॅशनल ऑलिम्पिक कमिटी ऑफ सौदी अरेबिया सोबत होस्ट करण्यासाठी? कोणत्या वर्षासाठी? तर 2025 मध्ये होस्ट करण्यासाठी ही पार्टनरशिप झालेली आहे. व्हॉट इज द आउटले ऑफ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना? ओके, तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे, जी लॉन्च केलेली आहे प्राईम मिनिस्टर यांनी, तर त्याचा आउटले किती आहे? तर त्याचा आहे ₹5,600 करोड. क्रिस टेटले आणि क्लॅरी फुरलॉंग जे सिनियर ऑफिशियल्स आहेत फ्रॉम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्पोर्ट्स बॉडी असाइन्ड, दे वेअर पार्ट ऑफ विच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन? तर टेटले आणि फुरलॉंग हे कोणत्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनशी असोसिएटेड आहेत? तर ते आहेत ICC. ओके, ICC ते दोघं असोसिएटेड आहेत. Which Indian shooter bagged the bronze medal in women's trap event at the ISSF Junior World Cup in Profetto, Italy? तर इटली इथल्या प्रोफेटो मध्ये झालेलं ISSF ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये कोणत्या इंडियन शूटरनी बॅग केलेला आहे ब्रॉन्झ मेडल? तर ते जिंकलेलं आहे सबेरा हॅरिस यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे. नेक्स्ट, हु विल बी द न्यू प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ? तर नवीन प्राईम मिनिस्टर कोण आहेत नेपाळचे? KP शर्मा ओली. हु टूक चार्ज ॲज द न्यू फॉरेन सेक्रेटरी ऑफ इंडिया? तर कोणी चार्ज अज्युम केलेला आहे त्यांचा ॲज द न्यू फॉरेन सेक्रेटरी म्हणून इंडियाचे? तर विक्रम मिस्री यांनी अज्युम केलेला आहे त्यांचा चार्ज. ओके, नेक्स्ट, OP जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी हॅज साइन्ड MOU. तर त्यांनी MOU साइन केलेला आहे जे OP जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीनी कोणत्या युनिव्हर्सिटी सोबत? विच युनिव्हर्सिटी ऑफ जापान? कोणत्या जापानच्या युनिव्हर्सिटी सोबत प्रमोट करण्यासाठी अकॅडमिक एक्सचेंज? तर युनायटेड नेशन युनिव्हर्सिटी जी आहे जापानची, त्यांच्यासोबत OP जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीनी MOU साइन केलेला आहे अकॅडमिक एक्सचेंजला प्रमोट करण्याकरता. Which team won record extended 16th कोपा अमेरिका टायटल? तर 16th कोपा अमेरिका टायटल कोणी जिंकलेला आहे? कोणत्या टीमने जिंकलेला आहे? तर अर्जेंटिनाने जिंकलेला आहे. नेक्स्ट, हु हॅज बिकम फर्स्ट इंडियन कॅप्टन टू विन 4 T20 इंटरनॅशनल? तर कोण आहेत ते इंडियाचे फर्स्ट इंडियन कॅप्टन ज्यांनी जिंकलेला आहे 4 T20 इंटरनॅशनल? तर त्यांचं नाव आहे शुभमन गिल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला तुम्ही जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला आजच्या न्यूजची PDF हवी असेल तर त्याची पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू.